पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न झालाय। अंगावर पेट्रोल ओतून महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न झाला। पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडली आहे। यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे। घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे, दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं। कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला ब्रीथ अनालायझरला फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा, मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं। बाजूला पाठवून भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लायटर घेऊन आला। हवालदार समीर सावंत हे त्याचे ब्रीथ अनालायझर घेत होते। त्याचा राग मनात धरून त्याने त्यांच्या अंगावरती पेट्रोल टाकलं, तुला जाळतो असं बोलला। त्या दरम्यान आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे। कायदेशीर कारवाई आम्ही विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये सातत्याने क्राईम वाढतोय, मग पोर्सचा ॲक्सिडेंट असेल, कालची घटना असेल, महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार असतील। केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे। आता पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये क्राईम हा सातत्याने वाढतोय। आता आत्मचिंतन करावं। गृह खात्याने, गृहमंत्र्यांनी दिवसाढवळ्या अधिकाऱ्यावर जर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न होत असेल पोलीस अधिकाऱ्यांचा, दिवसाढवळ्या तरुणींना रस्त्यावर पेट्रोल मारलं जात असेल, तर हे राज्य हे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा लवलेशही राहिला नाही। मी त्याची योग्य माहिती देईल। मी आता कार्यक्रमामध्ये होतो, मी योग्य माहिती देईल तुम्हाला। मी त्याची योग्य माहिती देईल। मी आता कार्यक्रमामध्ये होतो, मी योग्य माहिती देईल तुम्हाला।